प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का. अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे. प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी. माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही. आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली. या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेतील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. त्यांच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना यांसह बीड जिल्हा रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. नेमकं बीड प्रकरण काय? बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या 2 ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. आरोपींना तातडीने अटक करून त्यांना शिक्षा देण्याची मागणी झाली. मात्र यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरू झाली आणि प्रकरण वाढलं. आज 19 दिवस होऊन देखील या प्रकरणातील सूत्रधार अद्याप मोकाट फिरत आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण बीड जिल्हा आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापू लागलंय. या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर येत असून ते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असून शनिवारी बीडमध्ये झालेल्या सर्वपक्षीय मोर्चातही धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता पोलीस आणि सीआयडी कडून तपासणीची सूत्रे वेगाने फिरवली जात आहेत. या निर्घृण हत्या प्रकरणावरून बीडमध्येच नव्हे तर राज्यातही संतापाची लाट उसळली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला या प्रकरणात अटक करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. राष्ट्रवादीचा आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपी वाल्मिक कराड याला अटक होत नसल्यामुळे जोरदार टीका केली जात आहे. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव समोर येत असून त्यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे देखील नाव पुढे आले आहे. सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच प्राजक्ता माळी ही परळीला सतत येत असल्याचा गंभीर आरोप देखील सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का. हे सगळं जर काही बघायचं असेल तर, चित्रपट नवीन कुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो, अशा मोठ्या विभूती, त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात. प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात. त्या पण आल्या का? तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे. यावर आता प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. प्राजक्ता माळीने आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात, त्यावेळी बोलणे आवश्यक असते. सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आज मला बोलणे गरजेचे वाटले. माझ्या चारित्र्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्या दाव्यांचा निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना तुमची गाडी कलाकारांवर का घसरते, त्यांनी माफी मागितली नाही तर कायदेशीर मार्गाने माझ्या वकिलांमार्फत कारवाई करेल असा इशाराही प्राजक्ता माळीने धस यांना दिलाय. माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश धस साहेबांना.
तुम्ही एक राजकारणी आहात, आम्ही एक कलाकार आहोत. तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय, टीका करताय. तुमचं जे काय चालू आहे लखलाभ, तुम्ही ते करत राहा. या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध? काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते? एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. आणि फक्त परळी नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार. प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी. महिला आयोगाकडे दुपारी तक्रार नोंदवलेली आहे. मी त्यांनाही रिक्वेस्ट केलेली आहे की कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करावी. मी देखील कायदेशीर कारवाई करत राहीन. तर मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही. माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे. तसेच निषेध म्हणून मी महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायचे बंद करतो. या खून प्रकरणावरचे लक्ष प्रसार माध्यमांनी कोणत्याही हिरो हिरोईनकडे ढकलू नये. मी प्राजक्ता माळी यांच्याबाबत कोणतेही आक्षेपार्ह बोललेलो नाही असे आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचा गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा. त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही. त्या काय माझ्या दुश्मन नाही, माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का. आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं. जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू. माझं मत असं आहे की मी माफी बिफी काही मागणार नाही. संतोष देशमुखच्या खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोणपणे, अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे. या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी हिरोईनकडे ढकलू नका. तुम्हाला माझी विनंती आहे. माणूस आमचं गेलंय, ज्याचं जळतंय त्याला कळतंय. लेकरं बाळा बघितलं नाही का तुम्ही उडवले. आता कशाला हे आणलंय? सोडून द्या. चला. या सर्व प्रकरणात करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर देखील प्राजक्ता माळी पहिल्यांदाच बोलली. करुणाताई, तुम्ही एक महिला आहात. महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. तसंच करुणा शर्मा यांना नोटीस पाठवली असल्याचं प्राजक्ता माळीने सांगितलंय. तर या सर्व आरोप प्रत्यारोपानंतर प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे तक्रार केली असल्याची आणि मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती दिली आहे. तर या प्रकरणाला पुढे कोणतं वळण येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.